आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण आढावा घेणार आहोत स्पीड न्यूज मध्ये वेगवान बातम्यांचा। महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला डॉक्टर अमोल कोल्हे बापूंच्या चरणी लीन झाले। इंद्रायणी काठच्या स्मारकावरती त्यांनी बापूंना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांनी त्यांच्या वादग्रस्त आगामी गोडसेंच्या जीवनावरती आधारित चित्रपटामध्ये काम केल्यामुळे गांधीवाद्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, याबद्दलही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। कोरोनाचा न्यूकॉर्न हा नवा व्हेरियंट पुढे येतोय आणि याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, पण राज्यातील सद्यस्थिती आधारे तज्ज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पंढरपुरात दिली। ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पुण्यात पार पडली। या बैठकीत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीचा आधार घेत आयोगाने अंतरिम अहवाल तयार केला। हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांना सादर करण्यात येणार आहे। 8 तारखेला तो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल। अमरावतीच्या सावंगी मगरापूरच्या गावकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलं। गेल्या महिन्याभरापासून ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावच्या वेशीवरती ठाण मांडत आंदोलन केलं। अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। गावात तात्पुरत्या स्वरूपात पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। इंदापुरात व्यापाऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केले। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी महामार्ग निमगाव केतकी गावातून जाऊ नये यासाठी व्यापारी आंदोलनाला बसलेत। या 200हून अधिक व्यापारी तसंच दुकानदारांनी सहभाग घेतलाय। हा पालखी महामार्ग गावातून गेल्यास तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल वादग्रस्त विधानं केली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पवई नाका इथे आंदोलन केलं। बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। बंडातात्या कराडकर यांच्यावरती तुर्तास तरी अटकेची कारवाई होणार नाही। 5 दिवसांनंतर त्यांना हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे। सातारा शहर पोलिसांनी ही नोटीस बजावली। सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत बंडातात्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होतीये। एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ताफ्यावर निवडणूक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशात हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्याचा चंद्रपुरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला। स्थानिक जटपुरा गेट परिसरातील गांधी पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी झाली। या हल्ल्याची कसून चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। राज्य सरकारनं वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ सांगलीत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाईन नको दूध प्या असं आवाहन करत दुधाचं वाटप करण्यात आलं। तरुण वर्ग व्यसनाधीन होऊन वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात यावरती सुनावणी होईल। संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अटकेत असून शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टाने त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली। यावेळी जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीनं आणखी वेळ मागितला, त्यामुळे या अर्जावर पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार आहे। तर देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय। शिनाबोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं शिनाबोरा जिवंत असल्याचा दावा केला होता। या संदर्भात विशेष सीबीआय कोर्टात अर्ज केला होता। या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला देण्यात आले, मात्र सीबीआयनं कोर्टाकडे 2 आठवड्यांचा वेळ मागितला आणि या प्रकरणात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे। भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात तेलुगू कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला। वैद्यकीय जामिनाची मुदतवाढ मिळावी अशी याचिका वरवरा राव यांनी केली होती। यावर शुक्रवारी सुनावणी झाली। दरम्यान कोर्टानं वरवरा राव यांना आत्मसमर्पणाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली। कृषी विधेयकासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये
शेतकरी त्यांची जागा दाखवून देतील असा सज्जड इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिला. शेतकऱ्यांच्या आधारभूत किमतीच्या मुद्द्याकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष करत आंदोलकांचा विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केला. सरकारनं केलेल्या फसवणुकीच्या संदर्भात जनतेत जाऊन जागृती करणार असल्याचं मेधा पाटकर यांनी सांगितलं. त्या नंदुरबारमध्ये बोलत होत्या. अभिनेते किरण माने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यावरती करण्यात आलेले आरोप सगळे फेटाळून लावले. अनेक गौप्यस्फोट सुद्धा केले. अभिनय क्षेत्रात जातीयवाद चालतो असा गंभीर आरोप त्यांनी केला. मला ठरवून आणि कारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असंही किरण माने म्हणाले. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज हिंगणघाटात न्यायालयीन निकाल सुनावणार आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. 3 फेब्रुवारी 2020ला आरोपी विकेश नगराळे यानं शिक्षिकेला पेटवून दिल्याची घटना घडली होती आणि या शिक्षिकेचा 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी शासनानं उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. घटनेनंतर आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे. आतापर्यंत या प्रकरणात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आहे. न्यायालयात आज काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. नांदेडमध्ये एका शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. विवेकनगरमधली ही घटना आहे. शिल्पा जिरोनकर असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. घरातील बाथरूमच्या शॉवरला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. वसई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आली. यात 3 कर्मचारी जखमी झालेत. वसई पूर्वेकडील केळीचा पाडा इथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला पथक गेलं होतं. यावेळी भूमाफियांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावरती दगडफेक करत गाड्यांची जाळपोळ केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात रोडरोमियोनं दोघांवर तलवारीनं प्राणघातक हल्ला केला. मकरंदपूर इथल्या शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शाळेतील मुलींच्या छेडछाडीबाबत जाब विचारायला गेल्यानं हा हल्ला झालाय. यानंतर आरोपी सय्यद माजिद फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. क्षुल्लक कारणावरून चुलत्यानं पुतण्याला बेदम मारहाण केली अशी घटना घडली आहे. यात पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लहू खिळतकर असं मृत मुलाचं नाव असून आरोपी राजू खिळतकर याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होते. बीडमध्ये कोचिंग क्लासेस चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून 2 खासगी क्लासेस चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एकानं चक्क दुसऱ्याच्या डोक्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खासगी क्लासेस चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेनंतर आरोपी पंकज तांबारे आणि श्रीनिवास तांबारे हे दोघेही फरार आहेत. कांदिवली रेल्वे स्टेशनवर फिल्मी स्टाईलनं एका चोराचा पाठलाग करण्यात आला. एक चोर प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढत होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी या चोराचा पाठलाग केला. अखेर ताहिर मुस्तफा सय्यद या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून ही घटना इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आरोपीवर याआधी सुद्धा मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून मौल्यवान अशा सागवानाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या लाकडांची तेलंगणात विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागानं 8,50,000 रुपयांच्या सागवान लाकडासह 24 बैल ताब्यात घेतलेत. या प्रकरणी 12 आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ठाणे दिवा दरम्यान घेण्यात आलेल्या 72 तासांच्या ब्लॉकमुळे भुसावळ रेल्वे विभागातून अप डाऊन मार्गावर धावणाऱ्या 10 गाड्या रद्द करण्यात आल्यात. याची माहिती भुसावळ रेल्वे विभागानं दिली. भुसावळमध्ये कमाल तापमानाचा पारा वाढत असला तरी अद्यापही किमान तापमान 13 अंशांपर्यंत आहे. त्यामुळे थंडीची हुडहुडी देखील कायम आहे. फास्टॅग प्रणाली हटवून आता जीपीएस सिस्टमद्वारे टोल वसूल करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत. असं झालं तरी करोडो वाहनांवरून फास्टॅग हद्दपार होणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2021ला फास्टॅग बंधनकारक करण्यात आला होता. मात्र अद्यापही अनेक वाहन चालकांनी ही प्रणाली स्वीकारलेली नाही. असं असताना आता जीपीएस सिस्टम आणण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे फास्टॅग हद्दपार होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती ते सध्या आहेत आणि यावेळी त्यांनी सिंदखेड राजा येथे मा जिजाऊंच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र असलेल्या लोणार सरोवराला भेट दिली. इथला इतिहास त्यांनी जाणून घेतला. त्यांच्या या भेटीनंतर मा जिजाऊंच्या राजवाड्याचा तसंच लोणारच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा विकास होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात अवैध दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला आणि या छापेमारीत त्यांनी 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य शुल्क विभागानं जिल्ह्यात वेगवेगळे 42 गुन्हे दाखल केलेत. भुसावळ रेल्वे चालकांसाठी एक चांगली बातमी आहे. भुसावळ रेल्वे चालकांसाठी 3 स्टार 6 मजली आराम कक्ष बांधण्यात आलाय. यामुळे आता रेल्वे चालकांना राहण्यासाठीच्या चांगल्या सुखसुविधा इथे मिळणार आहेत. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधींनी गोव्यामध्ये एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधला. सत्तेत आल्यास गोव्यात न्याय योजना लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या अंतर्गत दर महिन्याला गोव्यातील गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात 6,000 रुपये टाकले जातील. यानुसार वर्षाला 72,000 रुपये तुमच्या खात्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. गोव्यात काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला असून या ठिकाणी उमेदवारांचा शपथ सोहळा पार पडला. यावेळी राहुल गांधी उपस्थित होते. निवडून आल्यावर 5 वर्ष काँग्रेसमध्ये राहणार, दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी शपथ यावेळी उमेदवारांना देण्यात आली. उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. गाझियाबादच्या साहिबाबादमध्ये काँग्रेसकडून भव्य रोड शो काढण्यात आला. संगीता त्यागी यांच्या समर्थनार्थ प्रियांका गांधींनी प्रचार केला. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 4 वेळा खासदार राहिलेल्या गोरखपूरमधूनच त्यांनी अर्ज केलाय. दरम्यान योगी अर्ज दाखल करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील निवडणूक कार्यालयात हजर होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिलं बक्षीस मिळालंय. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगरीत महाराष्ट्राच्या चित्ररथानं बाजी मारली. महाराष्ट्रानं राजपथावर राज्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवणारा चित्ररथ साकारला होता. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक दिली आणि आज अंतिम फेरीत त्यांच्यापुढे इंग्लंडचं आव्हान असणार आहे. दरम्यान भारतीय संघानं सलग 4थ्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून आज होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. युट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला 1.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत. प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. काहीतरीच होतंय हे असं कॅप्शन या व्हिडिओला त्यांनी दिलं आणि नेटकऱ्यांनी प्रशांत दामले यांच्या या व्हिडिओला पसंती दिली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. शर्लिनच्या विरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात शर्लिनला हा दिलासा मिळालाय. या प्रकरणी कोर्टानं महाराष्ट्र सरकारलाही नोटीस जारी केली आहे. याआधी राज कुंद्रा, पूनम पांडे यांनाही अटक करू नये असं कोर्टानं सांगितलं होतं. पूनम पांडेसह शर्लिन चोप्राला सहआरोपी करण्यात आलं होतं आणि आता शर्लिनला अटकेपासून संरक्षण मिळालंय. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.